नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल अक्की राईड्समध्ये। आज आपण जात आहोत एका नवीन ट्रिपवरती। आज आम्ही जात आहोत इगतपुरीला, कारण की रात्रभर पाऊस चाललेला, तर विचार केला की मॉर्निंगला उठून आपण एका राईडवरती जाऊया, कारण की जो पावसाचा परिणाम असेल तो सर्वीकडे आला असेल, तर आपण इगतपुरी साईडला जाऊया, कारण की ते जवळ पण आहे मुंबईपेक्षा आपल्याला, आणि लवकरात लवकर आपण डिस्टन्स पण कव्हर करू शकतो। तर तुम्ही बघू शकता तर मॉर्निंगचा वेदर एकदम बेस्ट आहे आणि झोप झालेली नाही आहे मित्रांनो, तरी आपण उठलो आहे, कारण की मॉन्सून सीझन आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त व्हिडिओ बनवायचे आहेत। तर व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा मित्रांनो, तुम्हाला खूप आवडेल। तर तुम्ही लोकेशन बघू शकता, मागे मी आहे भिवंडीमध्ये आणि एकदम भारी क्लायमेट आहे, सध्या पाऊस नाही आहे। आज माझ्याबरोबर माझी बायको पण आली आहे, ती पण मॉन्सून फ्लाईटमध्ये सामील झालेली आहे आणि आपली बाईक पण बघू शकता तुम्ही, थोडीशी खराब झाली आहे, कारण की इथे जरा बॅड पॅच भेटला आणि मुंबईमध्ये काय दाखवायचं म्हणून डायरेक्ट आम्ही बाहेर आलोवरती शूट करतो आहे। आणि इकडे तुम्ही बघू शकता क्लायमेट, तर असाच क्लायमेट असणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा। जो कोणी नवीन असेल चॅनलवरती त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ कसा वाटतो लाईक करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ कसा होता। तोपर्यंत पूर्ण जर्नी तुम्ही बघत राहा यूट्यूब चॅनलवरती आपल्या। आणि जे कोणी आपल्या इंस्टाग्रामवरती फॉलो नसेल करत, तर ही आपली इंस्टाग्रामची ID आहे, तर ह्याच्यावरती जाऊन तुम्ही रिअल टाईममध्ये जे आहेत फोटोज आहेत व्हिडिओज आहेत ते कॅप्चर करू शकता, बघू शकता। तो व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा मित्रांनो। मित्रांनो, असं क्लायमेट बघून जरा आता आपण ड्रोन उडूया, कारण की फोनमध्ये एवढी मजा नाही येते। आपण ड्रोन उडून दाखवूया तुम्हाला कसा व्ह्यू आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल क्लायमेट कसं आहे। ठीक आहे, तर ही नेक्स्ट क्लिप ड्रोनची असेल। तर मित्रांनो, ड्रोन शॉट कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की कळवा। तर आपण थोड्याच वेळात इगतपुरीला पोहोचणारच आहोत। तर सर्वात आधी मी जाणार आहे म्यानमार गेटला, जे खूप फेमस आहे। बघूया तिकडे काही भेटतं का बघण्यासारखं, नाहीतर मग तिथून आपण दुसऱ्या लोकेशनवरती जाणार आहोत। तर म्यानमार गेटवरती पोचल्यावरती तुम्हाला तिकडचं जे व्ह्यूज आहेत ते दाखवतो। तर मित्रांनो, आता आपण पुढे जात आहोत। म्यानमार गेटपासून 15 किलोमीटर लांब एक अशोका वॉटरफॉल आहे, ते खूप फेमस आहे आणि खूप सारे यूट्यूबर्सनी टाकले पण आहेत त्याचे व्हिडिओ। तर आपण पण तिकडे जाणार आहोत, एक्सपिरियन्स करणार आहोत कसा वॉटरफॉल आहे तो। आणि मित्रांनो, तुम्ही समोर बघा ना, क्लायमेट किती भारी दिसते, एकदम बोलतात ना अनरिअलिस्टिक वाटते आणि असं वाटतं की एकदम जे ढग आहेत ते एकदम जमिनीवरती आलेली आहेत आणि पूर्ण हिरवगार आहे वातावरण। आता इथून लेफ्ट घ्यायचा आहे आपल्याला अशोका वॉटरफॉलसाठी, इथून आत जायचं आहे। इथे आत एक छोटंसं गाव आहे, तिथे साईडलाच एक वॉटरफॉल आहे, तो अशोका वॉटरफॉल आहे। तर आमच्या मॅडम जे आहेत एन्जॉय करतात एकदम, कारण की व्ह्यूच तसा आहे मित्रांनो। सर्वीकडे एकदम शांतता आणि थोडा फॉग पण आलेला आहे इकडे, आणि आपली बाईक पण जरा ऑसमच दिसते पावसामध्ये।
इकडचे ड्रोन शॉट्स घ्यायचे आहेत मित्रांनो, पण जरा आता पाऊस चालू आहे तर पावसामध्ये ड्रोन उडू नाही शकत. तर पुढे आधी आपण जाऊया इथे अशोका धबधबाच्या इथे आणि तिकडचे काय सीन आहेत ते तुम्हाला दाखवतो. ते समोर अशोका धबधबा आहे. तर मित्रांनो विषय असा आहे, अशोका धबधबा सध्या बंद आहे. तर आपण आपला ड्रोन उडूया, तिकडचे व्ह्यूज कसे आहेत ते तुम्हाला दाखवूया. कारण की आता पाऊस नाही आहे तर वॉटरफॉलमध्ये फ्लो पण नाही आहे, पण थोडा आहे पण तो आम्ही कॅप्चर करूच थोडा. तर तुम्हाला ह्याच्यानंतरची जी क्लिप असेल ती कळेल तिकडचे ड्रोन शॉट कसे. तर मित्रांनो तुम्ही बघितला व्हिडिओ कसा होता. शॉर्ट अँड सिम्पल ब्लॉग होता. कारण की पाऊस नाही आहे तर वॉटरफॉल्स नाही आहेत, बाकी कोणतेही जे मेन जे पॉईंट्स आहेत तिकडे पाणीच नाही आहे, तर आपल्याला वॉटरफॉल्स वगैरे बघायला भेटलेच नाही आहेत. तर एकच होता अशोका धबधबा, पण तो पण बघायला नाही भेटला कारण की पाणी नाही आहे. तर आपण तिथे ड्रोन उडवला तर तुम्ही तो बघितलाच असेल की कसं जे वॉटरफॉलचं फ्लो आहे तो खूप कमी आहे आणि जे आतमध्ये जाण्यासाठी एंट्रीच नाही आहे, बंद आहे सध्या. तर मग त्यामुळे आम्ही ड्रोन उडवला कारण की जे व्ह्यू आहेत ते तरी कॅप्चर होतील, ते तुम्हाला बघायला पण भेटतील. आणि बघूयात आता पुढे कसे व्हिडिओ असतील आणि पुढे कसं जे डेस्टिनेशन असेल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये एकदम प्लॅन करून जाणार आहोत. कारण की आता सध्या पाणी नसल्यामुळे आपला पूर्ण प्रोग्राम फ्लॉप गेला आहे, पण तरी मी प्रयत्न केला आहे की जेवढं कॅप्चर करता येईल तेवढं कॅप्चर केलं आहे. तर जे कोणी नवीन असेल ना चॅनलवरती त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. कसा वाटतो आहे व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. कारण की एवढा एफर्ट्स घेऊन आलेलो आम्ही पण पचकत झाला आहे आमचा. तर प्लीज व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. बाकी जे मी मोटो व्लॉगिंग जे केलं आहे ते तर तुम्हाला व्हिडिओ आवडतीलच. कारण की जे रस्त्यावरचे जे सीन्स होते ना, पाऊस एकदम ढगा आलेली, तर तो एकदम वेगळाच सीन आहे. तर ते तुम्ही नीट बघा, एंडपर्यंत बघाल तर मजा येईल ना 100%. आणि जे कोणी इंस्टाग्रामवरती फॉलो नसतील करत त्यांनी प्लीज फॉलो करा. ही इंस्टाग्रामची जी आपली ID आहे ती, त्याच्यावरती तुम्ही इंस्टाग्रामवरती फॉलो करा. रिअल टाईम तुम्हाला व्हिडिओज आणि पिक्चर्स भेटतील. आणि जे ड्रोन शॉट्स आहेत ते एकदम मिनी ब्लॉग टाईपमध्ये ते पण तुम्हाला भेटतील. तर नक्की इंस्टाग्रामला पण फॉलो करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.